काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविका माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा। जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे। मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी। मना संग हा द्वैत निशेष मोडी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ, उद्धव, कल्याण या तिघांनी वेणाच्या घरात प्रवेश केला। दिवाकर गोसावी आले नाहीत। वेणाने एकदम विचारले, आमुचे दिवाकर राजयोगी, पुढच्या व्यवस्थेसाठी ते घोड्यावरून चाफळी गेले। समर्थ हसत म्हणाले। सर्वांनी फलाहार केला। बाहेर माणसांची गर्दी जमली होती, कारण वेणाबाईंच्या विषप्रयोगाची कथा करवीर नगरीत बऱ्याच घरी कळली होती। त्यात समर्थांना आणि वेणाबाईंना ज्यांनी सतत छळले ती मंडळी साश्रू नयनांनी उभी होती। त्यांनी बरोबर हार आणले होते। एक हार समर्थांच्या गळ्यात घातला आणि दुसरा हार वेणाबाईंच्या चरणावर ठेवून त्यांना दोघांना साष्टांग प्रणिपात केला। जे जाहले ते समस्त विसरणे, एकदा चाफळमठी अवश्य येणे। चाफळचा राम बंद विमोचन आहे, त्याचे दर्शन घेणे। रघुनाथाचे अखंड स्मरण ठेवावे। झाल्या चुकीने झुरणे हा धर्म नव्हे, पुण्यसंचय वाढेल ऐसे वर्तावे। समर्थ अत्यंत प्रेमाने त्यांना उपदेश करू लागले। बरेचसे लोक करवीर नगरीच्या वेशीपर्यंत पोहोचवायला आले होते। त्या सीमेपर्यंत राधिकाबाईंनी दडवून ठेवलेले रडे एकदम उचंबळून आले। शोक अनावर व्हावा तसे त्यांना झाले। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी जणू पुन्हा जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला होता। पायी पादत्राण नाही, शिरी शिरस्त्राण नाही, मोजके सामान पाठीशी गुंडाळून जणू हे 4 वारकरी पंढरीची वाट वहिवाटत होते। बरेच दूर अंतर चालून गेले तरी कुणीही मागे वळून पाहिना। वेणा, गाईने हंबरडा फोडावा तशी हाक राधिकाबाईंनी मारली। क्षणभरच मागे वळून वेणाने हात केला, मंद स्मित केले आणि ती पुन्हा आपली वाट वहिवाटू लागली। तिची आणि मातापित्यांची ही शेवटचीच भेट। तिने पुन्हा कधीही मागे पाहिले नाही। हा निरोप समारंभ शेवटचाच ठरला। तिचे आईवडील या जगात आहेत किंवा नाहीत हे इतिहासाने तिला कळूच दिले नाही। समर्थ हेच आता तिचे मातापिता झाले होते। खऱ्या अर्थाने, सर्वार्थाने तेच तिचे पालक झाले होते। समर्थांबरोबर प्रवास करण्याचा वेणाबाईचा प्रथमच प्रसंग होता। त्यांच्या गतीने पायी चालणे तिला शक्यच नव्हते। समर्थ स्वतःला सावरीत आवरीत मंदगतीने चालू लागले, कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती। वेणा सुखरूप चाफळमठी पोहोचणे खूप आवश्यक होते। एवढ्या प्रदीर्घ पदयात्रेचा तिचा तो पहिलाच प्रसंग होता। समर्थ तिच्या स्वभावाचे निरीक्षण करत होते। वेणा अबोल होती, सोशिक होती, मनाने अत्यंत निर्मळ, सर्व काळ प्रसन्न होती। कुरकुर करणे, तक्रार करणे हे तिला ठाऊकच नव्हते। ती वादविवादाच्या भानगडीत पडणारी नव्हती। खरा परमार्थ करण्यासाठी जे जे गुण लागतात ते सारे तिच्याकडे होते। वेणा पण समर्थांच्या अफाट ज्ञानाने, आर्जवी वृत्तीने व ओजस्वी वाणीने भारावून गेली होती। समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक दिव्य पैलू ती या प्रवासात अनुभवत होती।
त्यांचे निसर्ग प्रेम त्यांच्या प्रत्येक हालचालीत प्रतिबिंबित होत होते. वनस्पतीशास्त्राचे त्यांचे ज्ञान अफाट होते. कोणतेही झाड ते पाहता क्षणी ओळखत असत. वाटेत वेणाबाईंना व कल्याणादींना ते म्हणत, ही गुळवेल, ही दालचिनी, तो नागचाफा, ती काकडी फोफावली, ही पहा पानवेली, ते बघा माठमुळे, ही पोफळर, ते गुलखत, ती जांभळी, हा मंदार वृक्ष, ती पलीकडची रायबेरी, ही पहा चिंचोरटी. वेणा नुसती हूं किंवा हं म्हणे, कारण हे सारे लक्षात ठेवणे या जन्मी तरी शक्य नाही असे तिला वाटे. स्वामी, कुठे शिकलात तुम्ही हे सारे? वेणाने विचारले. शिकलात? हे का शिकावे लागते? ही आई, हा बाप, हा भाऊ, हा आजा, तो मामा, हे का शिकावे लागते? हा निसर्ग तर आमचे जीवन आहे. हेच आमचे सारे नातलग, सगळे सोयरे, या कैसे विसरावे? आम्ही दमलो भागलो म्हणजे जो वृक्ष आम्हास छाया देतो तो कैसा विसरावा? ज्या फुलांनी आम्ही देव पूजतो ती फुले ओळखू नयेत का? भूक लागली म्हणजे ज्या फळांचे भक्षण करतो त्याचे रोप, त्याचा वेल ठाऊक नसावा का? समर्थांचे ते बोलणे वेणा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. प्रत्येक शब्द ती चित्तात साठवीत होती. मजल दरमजल करीत ही सर्व मंडळी सूर्यास्ताच्या समयी माळ्याच्या वाठारी आली. एका छोट्या तळ्याकाठी समर्थांनी व शिष्यांनी स्नान संध्यादी नित्यकर्म उरकले. जवळच शंकराच्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला. परक्या अन अशा अज्ञात स्थळी झोपण्याचा वेणाचा पहिलाच प्रसंग होता. रातकिड्यांचे एवढे बडबडणे ती प्रथमच अनुभवत होती. घुबडाच्या आवाजाचा भेसूरपणा तिला भयकंपित करीत होता. कधी एकदा सूर्य उगवतो अन आपण हे स्थळ सोडून पुढची वाट धरतो असे तिला झाले होते. सकाळी सर्व उपासनादी आटोपून पुन्हा सर्व पदयात्री निघाले. घुटाकीला ते थांबले. कल्याण अन उद्धवाने कोरडी भिक्षा मागून आणली. वेणाने दगडाची चूल मांडली. स्वयंपाक तयार केला. कल्याणाने केळीची पाने तोडून आणली. नारळाच्या कवचाच्या वाटीत सर्वांनी कालवण घेतले. सर्वांचे जेवण झाल्यावर मग वेणाने जेवण केले. हे सारे तिला अगदी नवीन होते, पण तिला खूप मौज वाटत होती. विनासायास ती भूतकाळ विसरू शकत होती. प्रयत्नांनी जे साधायचे ते ती सहजगत्या आचरणात आणत होती. कासेगावच्या मठात रात्री मुक्काम पडला. एक दिवस कराडच्या अक्काबाईंच्या माहेरी वास्तव्य झाले. चौथ्या दिवशी उमरज मठात भोजन करून सर्व मंडळी चाफळ येथे आली. असो, साधक हो, समर्थांबरोबर परमपूज्य वेणास्वामी या चाफळच्या मठात आल्या. त्या नवीन वातावरणात त्या कशा रमल्या हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.